खरं तर गणेश नाईक साहेब हे अनेक वर्ष मंत्री आहेत. आज त्यांनी स्वबळावर नवी मुंबई महापालिकेची सत्ता मिळवली आहे. शिंदेंवर जे आरोप करत आहेत त्या आरोपाबद्दल खरं तर त्यांनी बोललं पाहिजे. निलेश राणे यांच्यामध्ये एवढा दम नाही आहे, कारण रवींद्र चव्हाणांवर जे आरोप केले होते त्या रवींद्र चव्हाणांवर आरोप केल्यानंतर ते 8-10 दिवसातच रवींद्र चव्हाणांना सलेंडर झाले. गणेश नाईकांनी जे आरोप केले आहेत नगरविकास खात्यावर त्या आरोपाची खरं तर चौकशी झाली पाहिजे. विकासाच्या जागा होत्या त्या बळीरांच्या खिशात घालण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि त्या संदर्भात त्याची चौकशी झाली पाहिजे ही संपूर्ण लोकांची मागणी आहे. यांच्या भूमिकेवर फक्त आणि फक्त राजकीय फायदा बघून ही भूमिका घेत असतात, त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष देण्याची गरज नाही. स्वतः टीआरपीसाठी मिळवण्यासाठी स्वतः व्यस्त आहेत असे गंभीर आरोप त्यांनी निलेश राणे केले. खरं तर गणेश नाईक साहेब हे अनेक वर्ष मंत्री आहेत. आज त्यांनी स्वबळावर नवी मुंबई महापालिकेची सत्ता मिळवली आहे आणि सातत्याने ते शिंदेंवर जे आरोप करत आहेत त्या आरोपाबद्दल खरं तर त्यांनी बोललं पाहिजे. निलेश राणे यांच्यामध्ये एवढा दम नाही आहे, कारण रवींद्र चव्हाणांवर जे आरोप केले होते त्या रवींद्र चव्हाणांवर आरोप केल्यानंतर ते 8-10 दिवसातच रवींद्र चव्हाणांना सलेंडर झाले. आता गणेश नाईकांना ते कधी सलेंडर होतील, ह्या महिन्यात होतील की पुढच्या महिन्यात होतील हा खरं तर प्रश्न आहे. परंतु गणेश नाईकांनी जे आरोप केले आहेत नगरविकास खात्यावर त्या आरोपाची खरं तर चौकशी झाली पाहिजे. आज ज्या पद्धतीने विकासाच्या जागा होत्या त्या बळीरांच्या खिशात घालण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि त्या संदर्भात त्याची चौकशी झाली पाहिजे ही संपूर्ण लोकांची मागणी आहे. तर एक अमित साटम यांनी कसं एक म्हणजे काँग्रेसचे जे सत्पाळ आहेत प्रदेश अध्यक्ष त्यांच्यावरती कसं म्हणाले की ते या संदर्भात म्हणजे टिपू सुलतानाशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, त्यांनी पहिली माफी मागितली पाहिजे असं. खरं तर आजच मी मागाची सकाळी वाचलं की मुंबईतील एका रोडचं नाव बदलण्यात आलं आणि ते टिपू सुलतान देण्यात आलं आणि त्यावेळी त्या सभेला अमित साटमसुद्धा नगरसेवक त्यावेळी होते, ते त्याला सूचक होते. आणि खरं तर आज आपण बघितलं असं की आपण जी भूमिका भाजप घेते, जशी नवाब मलिकांबद्दल घेतली, हसन मुश्रीफांबद्दल घेतली आणि ती भूमिका ते सातत्याने बदलत असतात आणि त्यामुळे यांच्या भूमिकेवर फक्त आणि फक्त राजकीय फायदा बघून ही भूमिका घेत असतात, त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष देण्याची गरज नाही. काँग्रेस भाजप कार्यकर्त्यांनुसार देखील गुन्हे दाखल झाले, कारण या म्हणजे आंदोलन एकमेकांवरती आंदोलन देखील झालं होतं. नाही, खरं तर आज सत्ता कोणाची आहे, लोकांपुढे प्रश्न कुठले आहेत हे बघणं गरजेचं आहे आणि त्यामुळे सत्ताधारी असलेल्या पक्षांनी एखादं आंदोलन करत असेल तर त्या आंदोलनाला विरोध करणं किंवा त्यांच्याविरुद्ध आंदोलन करणे सत्ताधारी पक्षाला योग्य नाही आहे. सत्ताधारी पक्षांनी आपली भूमिका किंवा त्यांच्यावर कारवाई करून सत्ताधारी लोकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.